नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ खास शेगावला जाणाऱ्या भाविकांसाठी आहे. आम्ही अलीकडेच शेगावला गेलो होतो आणि तिथे आनंद विहारमध्ये राहिलो होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आनंद विहार कसं आहे, तिथे राहायची सोय, जेवण, स्वच्छता, रूम्स, बस सेवा, बुकिंग सिस्टीम हे सगळं अगदी प्रत्यक्ष दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी तुम्ही बघू शकता आनंद विहारला बाहेरचा परिसर, रस्ते खूप स्वच्छ नीटनेटके आहेत. आजूबाजूला कुठेही कचरा नाही आणि वातावरण खूप शांत आणि प्रसन्न आहे. इथे आल्यानंतर आपोआपच मनाला शांती मिळते. आता तुम्ही बघताय गार्डन. गार्डन खूप छान मेंटेन केलेलं आहे. कटिंग व्यवस्थित केलेली आहे. फुलझाडं, हिरवळ आणि स्वच्छता तुमचं लक्ष वेधून घेते. इथे तुम्हाला रूम नोंदणीसाठी सगळे बोर्ड स्पष्टपणे लावलेले दिसतात. नवीन येणाऱ्या लोकांना कुठे जायचं आहे याबाबत कुठलाही गोंधळ होत नाही. आनंद विहारचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता, पक्ष्यांचे आवाज, स्वच्छ हवा आणि खूप सकारात्मक वातावरण आहे. आता तुम्ही बघताय इथल्या रूम्स. इथे प्रत्येक बिल्डिंगमध्ये 3 मजली आहे. आनंद विहारमध्ये फक्त फॅमिलीसाठीच राहण्याची परवानगी आहे. बॅचलर्स किंवा फक्त मुलांचे ग्रुप इथे अलाउड नाहीत. हे इथलं आणखी एक खूप छान फीचर आहे. आनंद विहारमधून फ्री बस सेवा उपलब्ध आहे. ही बस तुम्हाला स्टेशनपर्यंत आणि मंदिरापर्यंत मोफत घेऊन जाते. बस बुकिंगची सिस्टीम खूप सोपी आहे. आता तुम्ही बघताय बुकिंग ऑफिस. इथे येऊन तुम्ही थेट रूम बुकिंग करू शकता. वेटिंगसाठी बसण्याची छान सोय आहे आणि इथे एक मोठी सुंदर विठ्ठलाची मूर्तीसुद्धा आहे. इथे चहा कॉफीसुद्धा मिळते. ऑनलाईन बुकिंग इथे होत नाही. आनंद विहारमधील स्वच्छता खरंच अप्रतिम आहे. प्रत्येक सेवेकऱ्याच्या हातात झाडू असतो. एखादं झाडाचं पान जरी खाली पडलं तरी ते लगेच उचललं जातं. इतकी शिस्त आणि स्वच्छता क्वचितच पाहायला मिळते. जर तुम्हाला कॅशची गरज पडली तर आनंद विहारमध्ये ATMसुद्धा आहे. पण लक्षात ठेवा, बुकिंग करताना Google पे चालत नाही. तुम्हाला कार्ड किंवा कॅश द्यावी लागते. सामान नेण्यासाठी ट्रॉली उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी वेगळ्या ट्रॉलीसुद्धा आहेत. प्रत्येक फ्लोअरवर पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा आहे. हा आहे गार्डन एरिया. संध्याकाळी इथे साऊंडवर कीर्तन लागतं. असं वाटतं की इथून परत जावंच नको, इथेच राहावं. हे आहे इथलं प्रसादालय. बाहेर चप्पल स्टँड आहे. अल्प दरामध्ये खूप चांगलं आणि स्वच्छ जेवण मिळतं. लहान मुलंसुद्धा इथे खेळताना दिसतात. ही रूमची एंट्री आहे. फर्स्ट फ्लोअरला कर्मचारी नेहमी बसलेले असतात. काही लागलं तर तुम्ही त्यांना थेट सांगू शकता किंवा फोन करू शकता. आता ही रूम ज्यात आम्ही राहिलो होतो, आम्ही तिघे होतो म्हणून आम्हाला 4 बेडची रूम मिळाली. रूम खूप स्वच्छ होती. बसायला कोच, चार्जिंग पॉईंट, कपड्यांचा स्टँड, कपडे सुकवण्यासाठी वेगळा स्टँड, ACसुद्धा अवेलेबल आहे. ही रूम आम्हाला 950 रुपयामध्ये मिळाली होती. रूममध्ये संगमरवरी लादी असल्यामुळे खूप गारवा असतो. म्हणून आत घालण्यासाठी एक चप्पल सोबत तुम्ही घेऊन या. त्यानंतर आपण बघतोय ही आपली पार्किंग एरिया. खूप स्वच्छ आणि शिस्तबद्ध. फक्त फॅमिली गाड्यांनाच इथे परवानगी आहे. जर तुम्ही फक्त मुलांचा ग्रुप असाल तर आनंद विहारमध्ये रूम मिळत नाही. अशावेळी तुम्हाला विसावा येथे रूम मिळेल. तर मित्रांनो, हा होता आमचा अनुभव शेगावच्या आनंद विहारचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.